मिक्सरचं भांडं किंवा झारा न वापरता एक ट्रिक वापरून ही खूप सारी बुंदी आपण बनवली आहेत। तर लहान मुलंसुद्धा बनवू शकतील इतकी सोपी आहे। पण ही मार्केटपेक्षा ही बुंदी खूप छान झाली होती। तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा, एकदम परफेक्ट रेसिपी आहे। तर विलायची फ्लेवरवाली बुंदी आज आपण करणार आहोत। तर इतकी रसरशीत झाली होती ना, गौरी गणपतीच्या नैवेद्यासाठी तुम्ही ही अशी बुंदी बनवू शकता। चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया। व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। काही टिप्स आणि काही ट्रिक्स पण बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर अर्धा बघितला तर तुम्हाला व्हिडिओ समजणार नाही आणि तुमची बुंदीसुद्धा फेल होऊ शकते। तर आता काय करायचं, एक डबा घेतला आहे मी इथं। प्लास्टिकचा डबा असतो ना, तोच घ्यायचा जेव्हा आपण कधी पण हॉटेलमधून पार्सल वगैरे आणतो ना, तेच डबा मी इथं वापरत आहे। तर असे डबे कधी कधी ठेवून द्यायचे, म्हणजे कधी काय कामाला पडतील सांगता येत नाही। तर मी असंच एक डबा ठेवून दिला होता। तर हे डबा माझ्याकडे होता। तर काय करायचं, एक स्क्रू घ्यायचा आहे। ते पहिल्यांदा आपल्याला गॅसवर गरम करून घ्यायचं आहे। आता हे प्लास्टिकचा डबा आहे ना, याला छोटे छोटे असे होल करून घ्यायचे आहेत। तर हे स्क्रू ना चौकोनी होता, म्हणून होलसुद्धा चौकोनीच झाले आहेत। तर बघू शकता, पण काही प्रॉब्लेम नाही। चौकोनी जरी होल झाले ना, तरी बुंदी आपली एकदम गोलच होणार आणि 100% परफेक्टच होणार। जर तुम्हाला काही कळालं नसेल तर कमेंट करून विचारू शकता। माझ्याकडनं छोटा झाऱ्या होता, पण त्या झाऱ्यानी ना खूप जास्त वेळ लागतो आणि ह्या डब्याला जेव्हा आपण जास्त प्रमाणात होल करतो ना, त्याच्यामधून खूप सारी बुंदी अशी पटापट पडते आणि पटकन बनूनसुद्धा तयार होते। तर मी रात्री ही बुंदी बनवली होती, पण खरं सांगते खूप मस्त झाली होती। पहिल्याच प्रयत्नात इतकी परफेक्ट झाली ना ही बुंदी। पहिल्यांदा काय करायचं, एक वाटी घ्यायची आहे आपल्याला आणि वाटीमध्ये ना चमच्यानीच बेसन टाकायचं आहे। तर बेसन एकदम असं मी दाबून घेतलं नाही, एकदम हलक्या हाताने वाटीमध्ये बेसन टाकून घेतलं आहे। तर एक वाटी भरून आपल्याला हे बेसन घ्यायचं आहे। आता हे बेसन ना आमचं घरगुतीच आहे। तर म्हणजे डाळ वाळू घातली होती उन्हामध्ये आणि ते गिरणीमधून दळून आणलेली आहे। तर रेडीमेड बेसन पीठ हे वापरत नाही आहे मी, तर घरगुती बेसन आहे। तर बघू शकता, बेसन एकदम असं पिवळं आहे आणि ओरिजिनल डाळीचं हे बेसन पीठ बनवलेलं आहे। तर त्या पिठापासून बनवायची बुंदी खूप मस्त होते। कधी पण ना बेसन पीठ ना हरभऱ्याच्या डाळीपासूनच बनवायचं, त्याच्यापासून आपण जे पिठलं करतो किंवा भजी बनवतो त्या पिठाचे खूप मस्त होतात। ही टिप्स नक्की लक्षात ठेवा। तर आता काय करायचं, इथं मी 1 कप बेसन घेतलं आहे। त्याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आणि हे पीठ आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। एकदम पाणी नका टाकू, नाहीतर पीठ खूप जास्त पातळ होऊ शकते। म्हणून थोडं थोडंच आपल्याला पाणी या पिठामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। तर बघू शकता, असं आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे। जास्त पातळ नको आणि जास्तही घट्ट नको। 5 ते 7 मिनिटासाठी आपण साईडला ठेवून देऊयात। आता पहिल्यांदा चाचणी बनवून घेऊयात। तर इथं मी 1 वाटी भरून साखर घेतली आहे। ज्या वाटीने बेसन घेतलं होतं त्याच वाटीने 1 वाटी आपल्याला साखर घ्यायचं आहे आणि पाऊण वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बारीक गॅसवर आपल्याला ही चाचणी छान शिजवायची आहे। तर एकदम गॅस ना बारीक ठेवायचा आहे। आता चाचणी आपण गॅसवर ठेवून दिली आहे, तोपर्यंत आपण बुंदी पाडून घेणार आहोत। तर 5 ते 7 मिनिटानंतर हे पीठ ना आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। 10 ते 15 सेकंद व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। बऱ्याचदा आपण मोतीचूरचे लाडू बनवतो ना, त्याला तरी खूप जास्त मेहनत लागते आणि म्हणजे बुंदी बनवा किंवा बुंदीचे लाडू नंतर वळत बसा, म्हणजे भरपूर वेळ जातो। पण ह्या बुंदीसाठी ना इतका वेळ लागत नाही। खूप कमी वेळेमध्ये ही बुंदी बनून तयार होते आणि खरंच मस्त झाली होती। तर आता बघू शकता, असं बॅटर झालेलं आहे। तर याच्यामध्ये आपण ऑरेंज कलर टाकणार आहोत। जर तुम्हाला ऑरेंज कलर टाकायचा नसेल ना, तुम्ही याच्यामध्ये हळदसुद्धा टाकू शकता। 1/4 टीस्पून हळद टाकायची आणि व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। तर मी इथं थोडीशी ऑरेंज कलरची बुंदी बनवली आहे। जर तुम्हाला येलो कलरची बुंदी पाहिजे असेल तर तुम्ही येलो कलरची सुद्धा बनवू शकता। आता त्याच्यामध्ये फक्त मी 1 ते 2 थेंब मी ऑरेंज कलर टाकला आहे। आता त्याच्यामध्येच आपल्याला फक्त चिमूटभरच आपल्याला खायचा सोडा टाकायचा आहे। सोडा नक्की टाका, नाहीतर बुंदी ना फुगणार नाही। जर सोडा टाकल्यामुळे मस्त अशी बुंदी ना फुगते आणि एकदम अशी गोल होते। तर सोडा फक्त चिमूटभर आपल्याला टाकायचं आहे। तेल छान गरम करून घेतलं आहे। तर त्या तेलामध्ये काय करायचं, थोडंसं ना बुंदीचं बॅटर टाकायचं आहे। जर बुंदीचं बॅटर थोडंसं टाकल्यावर लगेच ते बुंदी ना वर आली ना, की समजायचं आपलं तेल छान गरम झालेलं आहे। आता आपण त्या डब्याला होल पाडून घेतले होते ना, त्या डब्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून बॅटर टाकायचं आहे आणि हलकंसं वर धरायचं आहे। आपल्याला तेलाच्या थोडंसं वर धरायचं आहे आणि न हलवता अशी बुंदी आपल्याला या तेलामध्ये पाडून घ्यायची आहे। दोन्ही साईडनी मस्त अशी तळून घ्यायची आहे। गॅस जास्त फुल नको आणि जास्तही बारीक नको, मध्यम गॅस आपल्याला ठेवायचा आहे। आणि छान बुंदी तळून झाल्यावर एका
प्लेटमध्ये किंवा बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे. तेल पूर्ण निथळून घ्यायचं आहे. जेव्हा ही दुसरी स्टेपमध्ये तुम्ही जेव्हा बुंदी पाडसाल ना, तर डब्याला व्यवस्थित आपल्याला पुसून घ्यायचं आहे आणि नंतर दुसरी बुंदी आपल्याला पाडून घ्यायची आहे. तर बघू शकता किती मस्त झालेली आहे बुंदी, एकदम अशी क्रिस्पी झालेली आहे आणि किती गोल झालेली आहे. तर बघू शकता, मला सुद्धा विश्वास बसत नाही की एवढी परफेक्ट ही बुंदी झालेली आहे झाऱ्या न वापरता. तर आता आपली बुंदी तयार झालेली आहे. तर आता जे पाक बनवलं होतं ना, त्या पाकमध्ये आपल्याला थोडंसं 1 ते 2 थेंब कलर टाकायचा आहे, ऑरेंज कलर टाकायचा आहे. त्याच्यामध्येच 2 विलायची टाकायची आहे. विलायचीमुळे ना बुंदीला खूप छान फ्लेवर येते आणि खायला खूप मस्त लागते. विलायची नक्की टाका. आता बघू शकता मस्त असा पाक आपला तयार झालेला आहे. आता गरम गरम पाक असता वेळेसच आपल्याला हे पाक ना त्या बुंदीमध्ये टाकायचं आहे. तर हे पाक कसा बनवायचा माहिती आहे का? जसं आपण गुलाबजामुनला बनवतो ना, त्याच्यापेक्षा थोडंसा घट्ट बनवायचा आहे. म्हणजे गुलाबजामुनसाठी आपण थोडंसं पातळच पाक बनवतो, तर या बुंदीसाठी थोडंसं घट्ट बनवायचं आहे. म्हणजेच एक तारी पाक आपल्याला बनवायचा आहे. आता गरम गरम पाक आपल्याला हे बुंदीमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता मी असा पाक बनवला आहे. एक तारी पाक बनवलेला आहे. तर आपल्याला असाच पाक बनवायचा आहे. सगळा पाक बुंदीमध्ये टाकून घेतलेला आहे. तर आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे पाक ना एकदम परफेक्ट झालेलं आहे. सगळं एकदम परफेक्टच मेजरमेंट आहे. तर या पद्धतीने करा, एकदम परफेक्टच बुंदी होणार तुमची. तर गरम गरम असता वेळेस पाक टाकलेला आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर आपल्याला हे रात्रभर ही बुंदी ना छान असंच ठेवून द्यायचं आहे, झाकून ठेवून द्यायचं आहे. म्हणजे पाक आहे ना त्याच्यामधलं सगळं बुंदी शोषून घेते, म्हणजे बुंदी मस्त अशी रसरशीत बनून तयार होते. रात्री 11 वाजता बुंदी बनवली आहे, तर सकाळी उठून बघूयात. सकाळी 6 वाजता तुम्हाला ही बुंदी मी दाखवणार आहे. तर सकाळचे 6 वाजलेले आहेत. तर रात्रभर ही बुंदी मी छान पाकामध्ये ठेवली होती. तर बघू शकता पाक सगळा आटून गेलेला आहे. तर एकदम परफेक्ट अशी बुंदी बनून तयार झालेली आहे. तर एकदम असं पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे. महिनाभर ही बुंदी छान टिकते. महिनाभर तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. बिना फ्रीजचं सुद्धा ही बुंदी छान राहते. तर बघू शकता मस्त अशी रसरशीत बुंदी तयार झालेली आहे आणि किती मोकळी झालेली आहे आणि चिकटसुद्धा झालेली नाही. तर बघू शकता थोड्या वेळाने अजून जास्त ही मोकळी बुंदी होते. तर आता नक्की ट्राय करा तुम्ही. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. ओके, बाय.